तर मित्र हो, आपण चाललो आहे भरतीला. आपली भरती आहे मुंबईला. तर आपल्या मिनी ब्लॉकमध्ये चालू ठेवा. पुढील स्टेशन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. कृपया गाडीतून उतरताना गाडीचे पायदान व फलाटामधील अंतरावर लक्ष द्या. गाडीमध्ये चढताना, उतरताना आणि प्रवास करताना तुमचा मोबाईल आणि मूल्यवान वस्तूवर लक्ष ठेवा. तुम्ही पाहू शकता, चढताना गर्दी, उतरताना गर्दी, सगळी गर्दीच गर्दी. असं वाटते गावाकडचं वातावरण एकदम खूप चांगलं आहे. आणि रेल्वे स्टेशनमध्ये उभं राहायलासुद्धा जागा नाही. ते एकदम असं खतरनाक वातावरण आहे. असा तशा माणसाचा लागच नाही. सगळी गर्दीच गर्दी. तर आपण आता बोरिवलीमध्ये उतरलो आहे. आणि तिथून आता एक मित्र आहे आपला, पोलीसमध्ये लागेल. तर त्याच्या खोलीवर जाणार आपण आता. इंस्टाग्राममुळं खूप ओळखी झाल्या आपल्या. तर नवीन नवीन लोक ओळखीत झाले. कुठं बी गेलं तर काय राहण्याचं काय ताण नाही. तर हे आहे वसई विरार, एकदम बाँड्री शेवटची. तर मी लगेच घरी गेल्यानंतर फ्रेश झालो आणि नंतर लगेच समुद्राच्या काठावर आलो आम्ही. तुम्ही पाहू शकता नारळात झाडं. पण इकडं पण काय नारळाची किंमत कमी नाही. 50 रुपयाचं नारळ एक आहे. तर हे आहे आमचा मित्र, पोलीसमध्ये लागेल आहे. तर आम्ही आता समुद्राच्या काठावर हिंडणार. तर आपण पहिली बार समुद्र पाहिला. तर एकदम असं खतरनाक वातावरण आहे. तर तुम्ही पाहू शकता काय काय लोक उंटावर बसले आहेत. आणि समुद्राचा काठ आहे हे विरार, म्हणजे शेवटचे टोक मुंबईचे. तर तुम्ही पाहू शकता एकदम असं भारी वातावरण आहे. आणि हे आहे बारीक वाळू. एकदम असं सुपर वातावरण आहे. सगळे माणसं. तो आहे सूर्य, एकदम सूर्यास्ताला लागला आहे सूर्य. चला म्हणलं हिंडाव काहीतरी, पण सगळीकडे पाहत सगळे लफडेच लफडे. इकडे लोक काय भ्यायचं कामच नाही, कोणीच कोणाले. समुद्राच्या काठावर 2-4 सेल्फ्या घेतल्या माझ्या मित्राने आणि मी. तुम्हाला मुंबईमध्ये रिक्षा दिसणारच नाही. सगळ्या 4 व्हीलर गाड्या आहेत बसून जाण्यासाठी. तर एकदम असं खतरनाक वातावरण आहे. तुम्ही पाहू शकता. ज्यांना लय गर्व आहे ना, ते एकदा अवश्य या. ज्या लोकांना वाटते ना आमच्याकडे खूप गाड्या आहेत आणि ह्या आहेत, ते पहा मर्सिडीज एस क्लास. एका कोटीच्या गाड्या तिकडं. आणि ही आहे BMW X7. 1-1.5 कोटीच्या गाड्या आहेत. आपल्या गावाकडे इकडे गाडी पहा भेटत पण नाही. ती आहे ऑडी A8. एकदम असं सुपर वातावरण आहे. आपल्याकडे मर्सिडीज एस क्लास अशा गाड्या भेटत नाहीत पाहाले. मी ही ट्रॅफिक आणि उंच बिल्डिंगी पाहून हाफ झालो. तुम्ही पाहू शकता अशी खूप ट्रॅफिक आहे. इथं तरी कमी आहे. आणि इथं एकदम असं निसर्गरम्य वातावरण आहे. मुंबईमध्ये सुद्धा लिहिलं आहे, झाडे लावा झाडे जगवा. तर मुंबईमधलं हे कोणतं ठिकाण आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ज्याने एकदा मुंबई पाहिली नसेल त्याने एकदा अवश्य पहा. तुम्ही पाहू शकता मोठमोठे जहाज आणि एकदम असं समुद्र. लय खूप खतरनाक वातावरण आहे. उंच बिल्डिंगी. तुम्ही पहा वातावरण किती निसर्गरम्य वातावरण आहे. ज्यानं बी कोण मुंबई एकदा पण पाहिली नाही त्यांना अवश्य एक वेळ पहा. तुम्ही पाहू शकता इकडं कोणी कोणाले भ्यायचं कामच नाही. तुम्ही पाहू शकता सगळे लफडेच लफडे. कोणी कोणाले काही म्हणत नाही. एकदम असं बिल्डिंगी एकदम खतरनाक आहेत. या कारागिरांची पण कमाल आहे अशा डिझाईन बनवायची. हे आहेत नावा. या नावात बसून लोक हिंडतात. एकदम असं खारट पाणी आहे अरबी समुद्राचं. सगळ्या नावाच आहेत. तर एक वेळ अवश्य मुंबईला या तुम्ही आणि तुमच्या डोळ्यानं मुंबई पहा. मी काही मोठेपण आणत नाही, काहीच नाही. तुम्ही पाहू शकता.